आज रविवार 18 ऑगस्ट 2024. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायास म्हणाला, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आपल्याला खावयास कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खा आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाली तरी ते मेले. ते तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. चिंतन. नीतिसूत्रे पुस्तक ज्ञान आणि मूर्खपणा यांच्यात फरक करताना दिसते. ज्ञान आपल्या लेकरास कष्टाची भाकर खाण्यास बोलावित आहे, तर मूर्खपणा त्याला चोरलेले पाणी किती गोड लागते त्याची कल्पना करायला लावते. संत पौल पवित्र आत्म्याचा आनंद आणि द्राक्षरसाने मस्त होण्यातला आनंद याच्यातील फरक स्पष्ट करतो. शुभवर्तमानामध्ये येशू आपल्या पूर्वजांनी खाल्लेले मान्ना आणि आता स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर याच्यात फरक करतो. ज्ञानाचा मार्ग आणि मूर्खपणाचा मार्ग, द्राक्षरसाने मिळवणारा आनंद आणि पवित्र आत्म्याचा आनंद, तात्पुरती तृप्ती आणि सार्वकालिक समाधान यांच्यात फरक करता यावा यासाठी माणसाने आपली सद्सद विवेकबुद्धी विकसित करायला हवी. सद्सद विवेकबुद्धी 5 प्रकारची असते. पहिली मृत सद्सद विवेकबुद्धी माणसाला आंधळे करते. त्यामुळे वाईटाची निवड करताना माणसाला काहीच वाटत नाही. दुसरी अतिकोमल किंवा हळवी सद्सद विवेकबुद्धी माणसाला बारीक सारीक चुकांची भयंकर टोचणी लावित असते. तिसरी गोंधळलेली सद्सद विवेकबुद्धी असलेला माणूस बरे आणि वाईट यांच्यातील फरक न समजल्यामुळे सतत अस्वस्थ असतो. अशा अस्वस्थेत ज्ञानी व्यक्तीला सल्ला किंवा मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. जागृत सद्सद विवेकबुद्धी असलेला माणूस बऱ्या वाईटातला फरक समजतो, परंतु तो वाईट टाळू शकत नाही आणि बरे करू शकत नाही, कारण तो अंतर्यामी खंबीर नसतो. पाचवी, केवळ परिपक्व असलेला माणूस योग्य निर्णय घेऊन योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी आणि योग्य त्या प्रकारे करू शकतो. मी माझी सद्सद विवेकबुद्धी विकसित करण्यासाठी काय काय करतो